शिर्डीच्या साई मंदिरात कोरोना काळात घातलेली फूल आणि हारांवरची बंदी आता उठवण्यात आली आहे। फुलं आणि हार मंदिरात नेण्यास आता परवानगी मिळाली आहे। याचा शुभारंभ माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलाय। उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत फुलं आणि हार सुरू केल्याचं यावेळेला त्यांनी सांगितलंय। साई मंदिरात फुलं आणि प्रसादांचे दर माफक ठेवण्यात आले असून तसे दर फलकही लावण्यात आले। त्यामुळे आता साई भक्तांची होणारी लूट थांबण्यासही मदत होणार आहे। हार आणि फुलं ही कोरोना काळामध्ये पूर्णपणे बंद करण्यात आलेली होती। साई चरणी कुणीही फुलं वाहू नयेत, हार आणू नयेत असं म्हटलं जात होतं आणि त्यावरती तिथले जे छोटे मोठे विक्रेते आहेत त्यांनीही आक्षेप नोंदवला होता। देवाचं मंदिर म्हटलं की श्रद्धा अर्पित करण्यात येते आणि ही श्रद्धा फूल आणि प्रसादातून देवाला चढवली जाते। साई मंदिरातही अशाच पद्धतीनं श्रद्धा चढवण्याची पद्धत होती। मात्र गेल्या 5 वर्षापासून कोविड काळामध्ये फूलहार प्रसादावर निर्बंध घातले गेले आणि ते निर्बंध आज तागायत गेल्या 5 वर्षापासून कायम होते। निवडणुकीच्या धामधुमीमध्ये हे निर्बंध उच्च न्यायालयाने उठवले आणि त्यानंतर या ठिकाणी जे आहेत ते फुलहाराचं दुकान जे आहे आज पहिल्यांदाच गुरुवार आहे आज आणि आज या ठिकाणी फुलहाराचं दुकान जे आहे ते थाटलं गेलेलं आहे। या ठिकाणी जर बघितलं तर फुलहाराच्या माध्यमातून भाविकांची लूट होत असल्याची अनेक वेळा म्हटलं जात होतं। त्यामुळे या ठिकाणी दरपत्रक जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। झेंडूचा लहान हार जो आहे साधारण 1.5 फुटाचा हार फक्त 10 रुपयाला अशा पद्धतीनं दरपत्रक, गुलाबगुच्छ असतील, गुलाब झेंडूच्या सब्जांचे हार असतील, असे सर्व दरपत्रक या ठिकाणी लावण्यात आले। आणि आज गेल्या 5 वर्षानंतर साईबाबांच्या मंदिर परिसराच्या बाहेर या ठिकाणी फुलहाराचं जे दुकान आहे ते थाटलेलं दिसून येतं आहे। साईबाबा संस्थांच्या जे कर्मचारी सोसायटी आहे त्यांना या ठिकाणी हे दुकान थाटण्यास सुरुवात केलेली आहे। दरपत्रक लावण्यात आलेलं आहे आणि अतिशय वाजवी दरामध्ये फुलहार प्रसाद जे आहे ते या ठिकाणी भाविकांना विकले जात आहे। भक्तही आता फुलहार जे आहे ते या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात। साईबाबांच्या मंदिरामध्ये साईबाबांच्या समाधीवर फुलहार चढवू शकतात। आज सुजय विखे जे आहे भाजपचे माजी खासदार यांनी या ठिकाणी याचा शुभारंभ केलेला आहे। उच्च न्यायालयाने जे काही नियम अटी घालून दिलेला आहे त्याचं पालन करत या ठिकाणी फुलहार प्रसाद जो आहे साई मंदिरात चढवला जाईल। वेळोवेळी यात बदल होईल। प्राथमिक तत्वावरती हे सुरू झालेलं आहे। मात्र पुढील काळामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि जे फूल विक्रेते आहे यांच्यासाठी योग्य निर्णय घेऊन यामध्ये बदल केले जातील असंही यावेळी सुजय विखे यांनी सांगितलं आहे। एकंदरीत जर बघितलं जाता देवाला म्हणजे साईबाबांना फुलहाराच्या माध्यमातून भाविक जे आहे नवीन वर्षाला आपली श्रद्धा अर्पित करू शकणार आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।